नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये. तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून हा मस्त असा मऊसूद व फ्लफी असा व छान लागणारा केक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर अगदी आपण यामध्ये बटर किंवा तूप काहीही वापरणार नाही, पण पाहू शकता किती छान असा फुगलेला आहे. अगदी कमी साहित्यामध्ये व घरच्या साहित्यातच तयार होतो. तर अगदी झटपट तयार होतो व कापताना पहा किती छान असा मऊसूद आहे. तर कापला जातोय व आतपर्यंत अशी जाळी सुटलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी गूळ हा दाबून घेतलेला आहे. तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी असाच घेऊ शकता. जर जास्त गोड आवडत असेल तर थोडासा दाबून 1 वाटी गूळ घ्यायचा. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन ते गूळ भिजण्यासाठी ठेवायचा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ न चाळताच घ्यायचं, कारण आपल्याला त्या कोंड्यातील फायबर खाणंही महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये अर्धी वाटी इथे मी रवाही घेतलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी इथे खायचं तेल घेतलेलं आहे. कोणतंही वासाचं तेल घ्यायचं नाही, मोहरी किंवा करडईचं वगैरे घ्यायचं नाही. त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलेलं आहे तेही गाळून घ्यायचं, कारण त्यामध्ये घाण असते. गाळून घेतल्यानंतर मिक्सरला झाकण लावून छान असं 5 मिनटं फिरून घ्यायचं, कारण सर्व मिश्रण एकसारखं असं फेटलं जातं व छान अशी आपला केकला फ्लफीपणा येतो. त्यानंतर अशा प्रकारे मिश्रणाचं कन्सिस्टन्सी हवी आहे. खूप जास्तही पातळ करायचं नाही व मिश्रण 10 मिनटं झाकून ठेवायचं, त्यामुळे रवा त्यामध्ये फुगला जातो. भांड्याला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे व गव्हाच्या पिठाने ग्रीस करून घेतलेला आहे. त्यानंतर 10 मिनटानंतर इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे. तर ॲक्टिव्ह होण्यासाठी ते अगदी थोडंसं पाणी ओतून छान असं मिश्रण एकसारखं एकाच डायरेक्शनमध्ये फिरून घ्यायचं, म्हणजे केक आपला फुगण्यासाठी मदत होते. तर सोडा व बेकिंग पावडर टाकल्यानंतर मिश्रण कशा प्रकारे फुललेलं आहे. तर छान असं 5 मिनटं मिक्स करून घ्यायचं व आपण तयार करून घेतलेलं जे भांडं आहे तर त्यामध्ये टाकायचं. अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी हवी आहे. बरोबर आपला केक फुगण्यासाठी बरोबर आहे. तर भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे व थोडंसं मिश्रण मी ते टॅप करून घेत आहे, म्हणजे गुठळ्या मोडतील. त्यानंतर वरून छान असे आवडीनुसार तुमच्या ड्रायफ्रूट टाकू शकता. तर इथे मी ड्रायफ्रूट बारीक कट करून घेतलेला आहे, तर तो टाकलेला आहे. इथे मी पातेलं आधीच प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर आधीच गरम झालेल्या पातेल्यामध्ये इथे मी केक ठेवायचा. एक अर्धा तासाने पहा अशा प्रकारे झालेला आहे. त्यानंतर इथे मी बघितलेलं आहे, तर इथे केक आपला थोडंसं शिजायचा बाकी आहे. त्यानंतर मला 1 तास लागलेला आहे, कारण मी भांडं खूप मोठं घेतलेलं होतं. जर तुमचं भांडं सपाट असेल तर 30 ते 25 मिनटामध्येच केक तयार होतो. 1 तासानंतर माझा केक तयार झालेला आहे. तर पहा अशा प्रकारे मी कडा सोडून घेतलेला आहे. पूर्णपणे आतपर्यंत शिजेपर्यंत आपल्याला हा केक ठेवायचा आहे. लगेच खाली घ्यायची घाई करायची नाही. थोडा भांड्याची उंची असल्यामुळे शिजण्यासाठी वेळ लागतो, पण पूर्णपणे शिजला जातो. तर पहा अगदी टॅप केलं की पटकन असा निघलेला आहे व फुगलेला. तर पहा कशा प्रकारे अगदी भरपूर असा फुगलेला आहे. तर कसा झाला तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीही नक्कीच हा केक करून घेऊ शकता व अगदी हेल्दी आहे. तुम्ही लहान मुलांना बिनधास्त असा देऊ शकता. मी तरी आमच्या बाळांना दिलेला होता, तर त्यांना भरपूर असा आवडला. तर त्यांनी तरी अर्धा फोटो कडेपर्यंतच फस्त करून घेतलेला आहे. तुम्हीही तुमच्या मुलांना अशा प्रकारे हेल्दी असा हा केक करून देऊ शकता. बाहेरचे विकतचे केक न खाता असे केक करून खाल्लेले कधीही चांगले. आवडल्यास सबस्क्राईब